माझा हात कापत आहे. जय शिवा. जय शिवा. जय शिवा. जय शिवा. जय जोहार. आणि एक सेवा जोहार. सिंगिंग आणि थोडं माहिती सांगू इच्छितो. Respected dignitaries on the dais, honorable principal, teachers, and my dear alumni friends, and beloved students. Hi. Friends, why we are assembled here, everyone knows about it. So I will not take your lots of time. I am standing here today at this alumni meet is a moment of great pride and deep emotion for me. At the very beginning, I would like to share a few words my educational journey. I completed my primary education from first to fifth standard in Government Secondary and Higher Secondary Girls High School, Borgaon Bazar. Later, I got selected for Eklavya School, where I studied from 6th to 12th standard. माझा हात जिरून गेला. And what happened in 12th standard, ते मी शेवटी सांगणार. And after completing my schooling, I pursued my graduation in Bachelor of Social Work, BSW, Athwale College of Social Work, Bandara. Sorry, Rajiv Gandhi College of Social Work, Gonia. Further for my post-graduation in MSW, Master of Social Work, took admission in Athwale College of Social Work, Bandara. Currently, I am pursuing MSW with specialization in medical and psychiatric social work, and this is my final year of post-graduation. This is my educational journey. आपल्या मनात आलं असेल what is BSW, what is MSW. पहिल्यांदा एका BSW मध्ये घेतो. आपण मेडिकल इंजिनिअरिंग काही आहे असतात, त्यामध्ये BSW आणि MSW हे समाजकार्याचे कोर्स आहेत. ज्यांच्यामध्ये आवड आहे समाजकार्य करण्याचं त्यांनी हे कोर्स करावं. What is BSW? BSW means Bachelor of Social Work हा समाजकार्याचा पदवी आहे. समाजातील गरिबी, आचार, व्यसनहीनता, बालकल्याण, महिला समस्या, ग्रामीण हात विकास हालत आहे ना यार. यावर काम करण्यासाठी याची ही पायाभरणी असते. आता नवीन एज्युकेशन पॉलिसी आली आहे, त्यामध्ये 6 सेमिस्टर असतात BSWचे. ती 4 years राहणार आहे आणि पात्रता आहे क्वालिफिकेशन 12th पास इन एनी स्ट्रीम आर्ट और सायन्स. अँड व्हॉट इज MSW? MSW मीन्स मास्टर ऑफ सोशल वर्क. MSW हा समाजकार्याचा पदव्युत्तर अभ्यासक्रम असून प्रोफेशनल सोशल वर्कर बनवण्यासाठी खूप महत्त्वाचा
सरांचे स्टेटस होते सर मला जिनेस फील होतं सर आता खरंच सर आनंद होतो सर माझी फ्रेंड्स माझे लहान बहिण वगैरे शिकत आहेत आणि या फॅसिलिटीजचा ते फायदा घेत आहेत सर माझ्या वेळेस का नव्हतं मला पण पाहिजे होतं बरं असं तुम्ही शिकत आले छान गोष्ट आहे पण आम्ही त्या म्हणजे आम्हाला खूप काही शिकायला भेटलं आम्ही तिथं राहिलं त्यांच्यासोबत खेळलं सगळ्या गोष्टी केल्या पण त्याही गोष्टीचं कृपा म्हणजे त्या शाळेला आपण कधी विसरू शकत नाही फ्रेंड्स त्या शाळेने आम्हाला सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे त्यांनी आम्हाला आपल्यामध्ये सामावून घेतले आम्ही जरी एकतरी शाळेचे होतो पण आम्हाला त्यांनी सामावून घेतले हे खूप मोठी गोष्ट आहे इन 2015 जी आपली बिल्डिंग बनलेली आहे तर याआधी ते जंगल होतं पूर्णपणे जंगल होता आमची शाळा आम्ही तर त्या बिल्डिंगमध्ये नंतर आलो त्या समोरची बिल्डिंग होती त्यानंतर 2015 मध्ये सर शाळेचे भूमिपूजन झाले आणि बिल्डिंग बनायला सुरुवात झाली आम्ही म्हणजे फक्त 2 वर्ष राहिलेले होते आम्हाला शाळेतून निघण्यासाठी when I was 10th स्टँडर्ड आणि कसं होतं शाळेतून निघायचं होतं आणि 2018ला आम्हाला स्वतःची इमारत मिळाली 2018ला म्हणजे आम्ही त्या कालावधीमध्ये ऑलरेडी त्या आश्रमी स्कूलमध्ये तेवढे स्टुडंट्स होते पण आम्ही त्यांच्यासोबत राहायचं आणि स्वतःची जेव्हा बिल्डिंग मिळाली ना तेव्हा एक वेगळाच आनंद होता यार आपला वेगळा सगळं काय तर जबरदस्त बट हा फॅसिलिटीज नव्हतं सर आय थिंक एक मजली पण नव्हती आमच्याकडे हे पुन्हा झाले सर सगळ्या नवीन नवीन गोष्टी नवीन फॅसिलिटीज छान वाटतं सर असेच तुम्ही पण समोर जा खूप सारे फॅसिलिटीज समोर तुम्हाला भेटतील पण ही जी जागा आहे ना ही जी एक जागा आहे ती तुम्हाला बाहेर नाही मिळणार मस्त तुम्ही इथे आनंदित जीवन जगा मस्त खेळा खुदा सगळ्या गोष्टी करा पण आमच्या इतकं दंगा नको कारण आम्ही त्यावेळेस थोडे वेगळेच होतो सरांना माहिती आहे सर मला ते दिवस आठवता आपण पहिल्यांदा शाळेत आलेले होते आणि तुम्ही आलेच सर दररोज आमच्या शाळेत आमच्या वर्गाच्या समोरून जायचे की जे 10th स्टँडर्ड आहे त्या क्लासमध्ये आम्ही बसायचो पण तुम्ही आमच्या क्लासमध्ये यायचे आणि म्हणायचं हा असता मास्तर आहे हा गेले आमच्या क्लासमध्ये तर खरंच सांगते बस समोरून बघता का नाही जाता समोरून बघता का नाही जात सर आम्ही सॉरी असा वडा पण त्यावेळेस आम्ही असं म्हणायचं आमची लँग्वेज पण थोडी वेगळीच होती सर आणि मग सरांनी जेव्हा खायला बापरे सगळी शाळा एकदम व्यवस्थित काय बिल झालं सर्वप्रथम आमचे सर थँक्यू सर जर आपण त्यावेळेस आम्हाला जे शिकवण
फ्रेंड्स, तर मी सांगतो की माझ्या जर का तुमची परिस्थिती नको आलावे, कारण मी BSW करताना 3 दिवस कॉलेज करायचे आणि बाकीचे दिवशी जेवढे जिल्हा परिषद शाळेत स्वयंसेविका म्हणून शिकवायला जायची. ते कसं करायचे, माझ्या हॉस्टेल नंबर नाही लागलेला होता. मला हॉस्टेलच्या मध्ये त्यामध्ये काही डॉक्युमेंट्सचा थोडा प्रॉब्लेम आलेला होता आणि स्वयंसेवी योजनांबद्दलही मला माहिती नव्हतं. तर मी दरवेळेस गोंदिया ते देवरी अपडाऊन करायचे. तुम्हाला गोंदिया ते देवरी येतं अंतर माहिती 65 किलोमीटर असेल मे बी. दररोज अपडाऊन करायचे. माझी तब्येत खराब व्हायची. तर असे तुम्ही नको करा. जेव्हा तुम्ही हॉस्टेलचे फॉर्म भरा समोर ट्वेल्थ स्टँडर्ड, तर तुम्ही रेग्युलर चेक करत जा मोबाईलमध्ये जे गुगलमध्ये आपण डाउनलोड करा ट्रायबल डेव्हलपमेंट. त्याऐवजी आपण वेळोवेळी चेक करायचं माझा नंबर टाकलेला आहे का, हॉस्टेलसाठी काही फॉर्म आलेले आहेत का, काही पोस्टपोन येतं तर ते आपल्याला चेक करावं लागतं. शेंडबॅक येतं आणि जर ते नाही झालं तर स्वयंसेवी योजना तुम्हाला मिळेल. त्यामध्ये आता पुन्हा आणि हां, तुम्ही जर समोर पोलीस भरती कॉम्पिटेटिव्हची एक्झामची तयारी करत असाल तर त्यासाठी शासनाने आपल्यासाठी सुविधा काढलेल्या आहेत. त्यामध्ये आहे TITI एक्झाम. तुम्हाला माहिती आहे TITI एक्झाम देऊन आधी नव्हता असा एक्झाम. आणि मेन म्हणजे तुम्हाला व्हॅलिडिटीसाठी आतापासून सुरुवात करा आणि बनवा, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. बरं, समोर तुम्ही काही काही शिक्षण घ्याल त्यासाठी TITIची एक्झाम देणार आणि काही क्लासेस लावतात तर त्यासाठी आपल्याला शासन 1 लाखापर्यंत म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झाले तर त्यांनी 1 लाख आणि ग्रॅज्युएशन झालेल्या नसतील त्यांना मे बी 70,000 इतके पैसे मिळतात. तर भविष्यात जा आणि सगळे योजनेचा लाभ घ्या. काही दगदग करू नका. समोरही छान असा बी पॉझिटिव्ह ऑलवेज. चांगले राहा, छान शिका. एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल weapon which can use to change the world. Thank you so much.